नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। या भागामध्ये आपण पुढील अभ्यास घटक अभ्यासणार आहोत। वारकरी पंथाचे कार्य, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ। सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे वारकरी पंथाचे कार्य। वारकरी पंथाचे कार्य, अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता। लोक दैववादाच्या आहारी गेले होते। त्यांची प्रयत्नशीलता कमी झालेली होती। रयतेची स्थिती फारच हालाकीची होती। अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले। समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले। आता वारकरी पंथ म्हणजेच काय, तर पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय किंवा पंथ। वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय होय। पहा की महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली। या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरांतील लोक होते। उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी। त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत बहिणाबाई यांसारख्या स्त्रियाही होत्या। या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते। या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते आणि विठ्ठल हे त्यांचे दैवत होते। संत चळवळीचे केंद्र कोणते होते? पंढरपूर, आणि विठ्ठल हे त्यांचे दैवत होते। पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी, पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन निघत असत। तसेच तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजन, भजन, कीर्तन आणि सहभोजन, सहभोजन म्हणजेच काय तर काला, या माध्यमातून समतेचा प्रसार होई। या माध्यमातून समतेचा प्रसार होई। तुम्हाला याच्यावरती असा प्रश्न येतो, संत चळवळीचे केंद्र कोणते होते? संत चळवळीचे केंद्र कोणते होते? तर पंढरपूर। संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते आणि विठ्ठल हे त्यांचे दैवत होते। विठ्ठल हे त्यांचे दैवत होते। पंढरपूरला पंढरी असेही म्हणतात। पंढरपूरला पंढरी असेही म्हणतात। पहा इथे तुम्हाला दिलेला आहे की जो वारकरी संप्रदाय आहे म्हणजेच पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे तर वारकरी संप्रदाय। आणि पंढरपूर हे मुख्य केंद्र होते। पंढरपूर हे संत चळवळीचे मुख्य केंद्र होते आणि विठ्ठल हे त्यांचे काय आहे तर दैवत आहे। आणि पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी भजन, कीर्तन आणि सहभोजन या माध्यमातून समतेचा प्रसार करत असत। त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे संत नामदेव। संत नामदेव वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते। ते कुशल संघटक होते। ते उत्तम कीर्तनकार होते। कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना निर्माण केली। सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणीचा
प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रचार करत असत. पंजाबपर्यंत त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार केलेला होता. त्यांनी लिहिलेली पदे शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. परत एकदा पहा, वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत कोण होते? संत नामदेव. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकार होते आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना निर्माण केली. तसेच सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणीचा प्रभाव पडलेला होता. ते आपल्या विचारांचा प्रचार किंवा प्रसार करत असत. पंजाबपर्यंत त्यांनी तो प्रचार केलेला होता. त्यांनी लिहिलेली पदे शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, संत नामदेव यांनी लिहिलेली पदे कोणत्या ग्रंथात समाविष्ट केलेली आहेत? तर गुरुग्रंथ साहिब या शीखांच्या ग्रंथात त्यांनी लिहिलेली पदे समाविष्ट केलेली आहेत. पहा, तुमच्या पुढे जे चित्र दिसत आहे ते आहे संत नामदेव. संत नामदेव नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. संत नामदेवांची प्रतिज्ञा कोणती होती? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. तसेच त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले आणि संत नामदेवांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतो, संत नामदेवांची प्रतिज्ञा कोणती होती? तर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लागू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. परत एकदा पहा, संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. त्याचबरोबर पहा की ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांचीही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. पहा, संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. संत ज्ञानेश्वर. पहा इथं,
संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न येतो, ज्ञानेश्वरांनी कोणते ग्रंथ लिहिले? संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी कोणते ग्रंथ लिहिले? त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे संत एकनाथ. संत एकनाथ महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत एक महान संत होत. महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. परत एकदा पहा, महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत एक महान संत संत एकनाथ. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. मग ते साहित्य कोणते आहे? अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आणि त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, भारुडाचे रचनाकार कोण होते? तर भारुडाचे रचनाकार संत एकनाथ होते. पहा की परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केली. परत एकदा पहा, परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे संत एकनाथांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते आणि त्यांनी आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे सांगितलेले आहे. आणि संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. म्हणजेच काय? तर संस्कृत भाषा देवानी निर्माण केली, मग प्राकृत काय चोरांद्वारे निर्माण झाली का? म्हणजेच प्राकृतची निर्मिती संस्कृतपासूनच झाली आहे. याचा अर्थ काय होतो? संस्कृत भाषा देवांनी निर्माण केली, मग प्राकृत काय चोरांद्वारे निर्माण झाली का? म्हणजेच प्राकृतची निर्मिती संस्कृतपासूनच झाली आहे. पहा, हे संत एकनाथांचं चित्र आहे. संत एकनाथ त्यांनी अभंग, गवळणी, भारुडे हे त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. संत एकनाथांचे साहित्य कोणते आहे? अभंग, गवळणी आणि भारुडे. तुम्हाला याच्यावर काय प्रश्न येतो? तर भारुडाचे रचनाकार कोण आहेत? तर भारुडाचे रचनाकार संत एकनाथ आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. पहा, प्रश्न 1, संत चळवळीचे केंद्र कोणते? त्यांचे दैवत कोणते? संत चळवळीचे केंद्र कोणते? त्यांचे दैवत कोणते? 2, संत नामदेव यांची प्रतिज्ञा कोणती? संत नामदेव यांची प्रतिज्ञा कोणती? प्रश्न 3, संत नामदेव यांनी लिहिलेली पदे कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहेत? संत नामदेव यांनी लिहिलेली पदे कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहेत? प्रश्न 4, संत ज्ञानेश्वरांनी कोणते ग्रंथ लिहिले? संत ज्ञानेश्वरांनी कोणते ग्रंथ लिहिले? आणि प्रश्न 5, भारुडाचे रचनाकार कोण? भारुडाचे रचनाकार कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी आपल्या
वहीमध्ये लिहायचे आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे.